श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्हाला दिसतच आहे अशा प्रकारे मी माझी आज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पूजा मांडली आहे. तर तुम्ही अशीच पूजा 21 गुरुवारसुद्धा मांडू शकता. अशी पूजा मांडून 21 गुरुवारचं गजानन महात्म्य जी छोटी पोथी आहे त्यात 21 अध्याय ते वाचन करायचे. आणि परत एक व्रत सांगते. 21 गुरुवार, 21 दुर्वा, 21 बेल, 21 कण्हेरची लाल फुले, 21 मोदक, 21 तांदूळ. अशा प्रकारे ह्या 5 वस्तू 21 घ्यायच्या आणि त्या गजानन अशीच पोथी मांडायची. फक्त तुम्हाला जर ठेवा वाटले किंवा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही 1 खणीस हा म्हणजे तांदूळाच्या राशीमध्ये ठेवायचे. मी जिथे हा 1 रुपया ठेवला आहे तिथे तुम्ही 51 किंवा 21 रुपये ठेवायचे दक्षिणा म्हणून. अशा प्रकारे पूजा मांडायची. गणपती बाप्पा, एक फळ, ह्या माझ्या गजानन महाराजांच्याच चरण पादुका आहेत ज्या मला शेगावून मिळाल्या होत्या, मी त्या ठेवल्या आहे. गजानन बाबा इथे पोथी हा माझा संस्थांमधला भेटलेलाच फोटो आहे, तर मी तोच फोटो ठेवला गजानन बाबाचा. एक कलश मांडायचा. अशा प्रकारे पूजा मांडायची. 21 दुर्वा इथे देवाच्या समोर अर्पण करायच्या. 21 दुर्वा, 21 तांदूळ, 21 मोदक. मोदक तुम्ही नैवेद्य म्हणून समोरसुद्धा ठेवू शकता. आणि ते 21 गुरुवार करायचं. जर काही अडचण आली, एखादा गुरुवार सुटला तर पुढच्या गुरुवारपासून सुरुवात करायची, कंटिन्यू करायचं. असं 21 गुरुवार गजानन बाबाचे उपवास करायचे. अशा प्रकारे संध्याकाळी पूजा करायची. दिवस माळवताना बघा, दिवस माळवतानाची पूजा किंवा पोथी सर्वात चांगली. अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला पूजा करायची प्रदोष टायमात. आणि त्याच वेळेस तुम्ही तुमचं गजानन महात्म्य किंवा गजानन विजय ग्रंथ जर वाचायचा असेल तर सकाळी वाचा, आणि जर गजानन महात्म्य वाचायचं असेल तर ते संध्याकाळी वाचा. अशा प्रकारे तुम्ही पूजा करायची. तुमच्याकडे जो नैवेद्य असेल तो नैवेद्य करा. जी भाजीपोळी असली तो नैवेद्य चालतो, नाहीतर झुणका भाकर चालते. आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे 21व्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पूजा